स्तंभाने महत्व हा खूप प्राचीन कालती रूढी परंपरा चालती आहे रनिस आणि चौपेरनं लोक हा महत्व एक पूजानो एक महत्व एक वरिसમાં एक दाव जी दिवाळी आकत भाईबीज आकत धनतेरस आकत ये 5 दिन ની महत्व हा पूजा करवानी स्वस्थामाने जी महाभारत में जी तेनी रचना तो ती कई वर्षों बीती गया हजारों साल बीती गया तो महाभारत न एक लोतो चिरंजीव अस्वस्थामा आम्ही एकच जीवित आणि एक तिनो स्वार्थी आतलो रथ हाकलणारो तो एक बचेल आता जो तिनो सारथी तो उज्जैन सातपुड़ा में इसे एक पहाड़ तीना स्वयं अस्वस्थामा न नावती प्रसिद्ध 4 दिशा में वो दूर दूरनी पब्लिक ये तहा आणि जिनी तिनी श्रद्धा अनुसार तहा हर एक लोक ये सकत हा तहा समाज नो कोई लेव देव नाही तहा हर समाज ये शकत हा स्तंभ जाऊ दर वर्ष आणि रूढी परंपरा खूप वर्षांनी चाली रहनी आपने आगई ती चाली रहनी से हजारों वर्ष ती चाल रहनी लोक आकत महाभारत प्राचीन टाइम पण अस्वस्थामा जाव जव ह्या येनो सातपुड़ा में तवसनी हाने एक 12 महीना में एक जत्रा भरवा में आई आणि ती जत्रा में हर गावती पब्लिक जाए जिन तिनी श्रद्धा अनुसार ती आता जो अस्वस्थामा जो सातपुड़ा में जो पर्वत तो सातपुड़ा में से पर्वत बट्टस्ती उच्चो पर्वत ती चोटी बट्टस्ती उच्ची तर तिना नाव पहिलं अस्वस्थामा यवानंतर तिना जो नाव आतला म्हणजे अमरकुंड नाव आतला तो पर्वत ना पहिला नाव आणि अमरकुंड परी जहाँ मध्य प्रदेश में एक गुफा मध्य प्रदेश में एक गुफा तीना नाव पांडव गुफा ते पांडव गुफा में तहा 5 पांडव रहू लागा तहा जो तिसनं 5 पांडव न 5 पुत्र आतला आता तहारी रातला अस्वस्थामा तिसनी हत्या करीन न मध्य प्रदेश न पांडव गुफा मरी जो नाटनालो तर टाइम आतलो सातपुड़ा में तिला यवाला 4 वाजन जो सूर्यास्त होय तो टाइमला ह्या पोचनालो तो अति ह्या पोचनालो सातपुड़ा में तारी अति योस पर्वत पर तिला म्हणजे निवास करनलो आणि तिनी पसाडी भीमबी आणलो आता पहिली स्टार्टिंग में जो भाव भीमकुंड आकत आता भीमकुंडनी जोड अस्वस्थामाला ठोकर लागनली आता हा पडी गयलो आता तिना अंगठाना रगत निघेल भीमकुंडनी जोड आणि हा गद्दो हाणलो भीम अस्वस्थामाला आता हा वो गद्दो जमीन पर पडवा चुकी गयलो जमीन पर पडवा तर अगोदर तहा भीमकुंड म्हणजे तहा गंगा उत्पन्न हो गयली तिना नाव आकत आम्ही भीमकुंड अस्वस्थामाना दर्शन करवा पहिला अगोदर स्नान करत फिर तहारी पर्वत पर चढ़वा में यही अस्वस्थामानो अतलो खूब म्हणजे रहस्य सतहा तर तिनो रहस्याने वकान न कराय अतलो रहस्य आणि अस्वस्थामाने जतलो तप जप जतली शक्ती सती तहा तिने हाजूर साज भी ते अस्वस्थामाना जा कोण भी पायनी करीन जाए कोई नियम करीन जाए 1.25 महीना पायनी करीन जाए कोई सुख शांति कोई मांगनी कर ते अस्वस्थामा ऋषी म्हणजे आज भी हर मनुष्यानी इच्छा पूरी करत हा जेव्हा मी येतं 12 महीना में एक दाव जेव्हा मी येतं हर एक नी इच्छा पूरी कर पण तहा जेव्हानी एक श्रद्धा रही श्रद्धा यानी कि तिना नियम तो ब्राह्मण देवता एक केवाय एक ऋषी केवाय एक
ब्राह्मण कुलनं तिनं एकदम एक महान तिने व रचना असं आता ती आपण जिसे तिने पायनी करीन जाऊत शुद्धता करीन जाऊत तिसे तो तिनो आशीर्वाद आपला भेटी शक काही पायनी करीन भी कोई दारू सिंधी कोई अंडा मांस मछली करता जाए तथा भाव तिना आशीर्वाद तिना काय न मिळता इसे बी स आणि तहा खूप मोठं रहस्य स तहा जो धज असं अस्वस्थामान ऋषीनं ज तिला ठोकर लागेल स तहा धजनी पूजा करवामी येई फिर तहारी धज पूजा करीनन उच्च सिग्गर पर चढ़वामी येई सिग्गर पर चढ़ीनन फिर जो तीनों स्थान स तीनों जो स्थान स तहा पूजा नारल काय भी जिनी भावना श्रद्धा दीवाने दीप पूजन करवामी येई फिर पूजन करीनन तहा जाव लगो सूर्यास्त वो उग ताव लगो तहा रोकावामी आणि सूर्याना दर्शन तहारी करवामी येई तो महत्व स आणि अस्वस्थामा आज भी तहा हजूर स इसे आकवामी येई का तिना धनुष भी आणि तिना अस्त्र शस्त्र तिने जी विद्या स ती बी आज भी तिने हारी सफल स आणि आज भी तो स्तंभामा दर्शन दे कारण कोणा बी रूपमा जिनी भावना तिसे रूपमा दर्शन दे कोणी मदत कर इसे स घटना था तिने करता अस्वस्थामाना दर्शन म्हणजे करवाला खूप उत्सुकता ये जाए तिने जो भाई बीज दिवाळी आहे धनतेरस आहे तर हर एक महिना मोठाला म्हणजे तहानी खूप हाऊस ये जाए आता निस्वार्थी म्हणजे तहाना दर्शन नहीं करता जाए सब बटा घरदारती पायनी बीनी पाग पिग पडीन माय बापला पाग पडीन निसे जाते आणि तो एक अस्वस्थामाना म्हणजे एक खूप मोठी भावना स आणि अस्वस्थामायसे स तथा खूप सत्य ठिकाण स तहा समाई न जा पड़ भाव तिना रहस्य खूप सत्य स आणि जो आपू जाऊत काय भी हसी मजाक तो होगा सहीन कर ले होगा तहा इसे रहस्य स इसे आकवामी ये कजी दिन नरक चतुर्थी रही ती दिन जहाँ अस्वस्थामा पर्वतनी खाली हेटा उतरत ततनी साईडला भाव ततन साईडला उतरत तहा शिवलिंग स आता रातला 12 वाजवामा तहारी एक आरती निंग तीनों महत्व स एक चमत्कारिक स तहायसे रहीस तर जिना भविष्य एकादला तिनी कृपा हो जाए तो ती आरती देखवाम ये तो ती आरती तहारी हेटारी पहा खाई मरी आरती ऊपर जाए न तीनों जो ध्वज आस तो ध्वज आस तो ध्वजला 7 दाव ती आरती वयावीन अजून नेवीन हेटा जहा शिवलिंग स तहा शिवलिंगनी जोड़ ती आरती न समाप्त होय भाई बीजनी दिन तर तहारी फिरी आक तहा जतला सेवा करीरत जो स्तंभाना जो वडील सत पहिलं ती तहा जत्रा जोडी रहना काय पूजा करना तिना त्या फिरी ती आरती उतरनी फिर आरती ने सकाळी उठी बटा उतरी तहा हेटा जिनी तिने गाव में प्रसार हो जात इसे चमत्कार स्वभाव होता आणि अस्वस्थामा एक शिव भक्त स खूप मोठो शिव भक्त स आता शिव भक्त होवान तो शिव जो भोलेनाथ न जो शिवलिंग सतीनीच पूजा कर आणि 4 वाजनो समय में भगवान भोलेनाथ ने पूजा जतला धरती पर शिवलिंग सत ततला 1 सेकंड ने अंदर में पूजा कर सक आतली पावर सतीना पर जतला 12 ज्योतिर्लिंग सत पृथ्वी पर ततलातला 1 सेकंड में हजूर होईन जल आणि फूल चढावीन येतो रही आतली तिना में पावर स आता अस्वस्थामाने जी परंपरा चाली रहने यो ऋषी बननो सही पफुक पावर स्वभाव आणि तहारे फिर एक घटना स तहा मामा भांजा कर तहा एक खूप समय न रह पड़ा
हा उतरवाना बी समायन उतरू पड़ा मामा भांजाना रही सही तर मामा भांजा जो टाइमला एक अस्वस्थ थामाना जो पर्वत पर्वतनी जोड एक हाडांबा वन आकत हाडांबा वन असत तहारी जी हाडांबा माता आतली त्या मातानो एक भाव मोठो भावला भीमने हात मृत्यू होनली आणि एक भाव कामरू देश मातलो आकत बंगाल कामक्या देश आकत हा तीनो नाहीनो भाव आतलो आता जो टाइमला हाडंबा माताला तो भाव ते लेवाल येनलो सातपुडामा आता तो टाइमला हडंबा माता आखनली के जो आम्ही आपू हारी यो जागो सोडी रहत एक अस्तंबा ऋषी तिना दर्शन करियवा फिर आपू कामक्या जात रसो याती यो सातपुडा सोडीना आता घटोच गजला आणि हडंबा मातानो जो भाव आतलो जो तिसला लेवाल यायला आतो आता हडंबा माताना आदेश ते अस्तंबा ऋषीला दर्शन करवाला जाव लागते पर्वत पर आता थोड़ा किसे पर चढ़ना पहाड़ चढ़ना अंत हा स्तंभा प्रगट होनलो आणि त्या भांजाला मामा भांजाला तहा रुकावट करनलो अवस्थामा म्हणजे तिसला रुकावट करनलो आता तहा इसे पुष्वामी आणला बहिणी मामा भांजाला इसे पुष्वामी आणला का तुम काय कारण ते यहाँ ये रहना भाऊ मंजोड़ा यहाँ झोबरव जे यहाँ एक पाय उच्च बिन हा एक पाय हेटा बिन हा आज म्हणजे तिसला इसे चिटकाडी देनलो अस्तंबा ऋषी तिसला पसई बिन हा लाव लागा न हा आगाई बिन येवाव लागा मामाला भांजाला आता तहा तिसला इसे सवाल करवा मी आणला अस्तंबा ऋषी का ब तुम काय कारण ती मंजोडे येना हात काय जोये तुमला आता खाली तुना दर्शन करवाली यायला असं थांबीशे म्हणजे घटवच गजनो जो मामो आतलो आता तो काही तरी तिला सिद्धी इसारवा आम्ही आणली कबो ही मनुष्यना काही रहीस जलमना इसे तिसे काही आपण जन्म येई अतिशय चारवा आम्ही आणला आता पाप पुण्यना जो रस्ता चारवा मी आणला सवाली चारवा मी आणला स्वस्था मला आता आज भी जो घटोच गज हाडांबानो जो पोऱ्यातला हाडांबा माताना जो पोऱ्यास तीनो मामोस तर तो उत्तर हा देनलो तिला अस्तंबाला तिला आज भी अस्तंबा पर्वत पर तिला सहज रोकाव पडनाला तिला वापिस तिनं कामाक्या का देश आकत तहाना हा पोचानाला आता आज भी तो जो कामाक्या ती येलो सर घटोच गजन जो मामा आतलो भाव तर आज भी अस्तंबा पर्वत पस तिनी पूजा पहिलं होय तर तिला नकट्या देवनी रूपमा आपू पूजूत आता नकट्य देव जो आकवा में यही रहनो स यो हडंबानो नाहीनो भावस यो कामरू देस्ती आणलो यो आता हा तिला जागो देवा मिळेला आणि फिरी जो घटोच गज आतलो तो अस्वस्था मला स्वर्गना दरवाजान बारा मी चारनलो जो स्वर्गनो रस्तो अस्वस्थामा जो आकनलो तिसा का अस्वस्थामालाच माहिती हाता स्वर्गनो रस्ता काहारी जावा नाहीशे तिसाक तो पूरी पृथ्वीला प्रक्रिया कर लागवा आता घटोच गजला स्वर्गन रस्ताना माहिती दिनन घटोच गज तहारी अस्तंबा पर्वत परी वापिस येना फिरी हडंबा येना हडंबा मातान जाडे फिरी हडंबा मातान तहारी फिरी बहिणी मायले का कामाक्या देश गया फिर कामाक्या देश तहाज रहू लागते तहाज रहू लागत हरे फिर भीमनी तिसने मुलाकात होनी कामाक्याला अतः फिर
जी हडंबा माता स ही हडंबा माता ला फिरी जो रस्तो आतलो स्वर्गन रस्तो तो आकवाम येणं भीमला आखी माहिती देवाम येणे भीमला फिरी भीम पाची पांडव फिरी ते स्वर्गना रस्ता तिसला माहिती आतला तर ते फिरी तहारी फिरी निवास करना फिर स्वर्ग में जायला अस्तंबानी जी खायनी स्वभावी नाही ने आम्ही या अस्तंबात स्वर्गना रस्ता लगू स्वर्ग लगू म्हणजे बात स ती नाम म्हणजे खूप रहस्य हयो आणि घटोच घस फिर वापिस हडंबाम येनो हडंबामती फिर बहिणी मायले का तहारी कामाख्या कामरू देश बंगालला निवास कर लेना तहारी अन जो नक्य देवाकत यो हडंबा मातानो नाहीनो भावातलो त्यो आज भी कामाख्या बंगाल देश में एक दगड स तिपयक शिलालेख लिखी स तथा इसे अमर मंत्र लिखिला स इन्हें हातना इसे अमर मंत्र लिखिला स तहा कामाख्या देश में दगड पाच भी तीन हातना लिखिल स जो कोई तो मंत्र वाची ले तो अमर हो जाए अतिशय अमर मंत्र यो लिखी आणलो ती नाम अस्वस्थामा तिला वापिस जाऊ ना देनो बंगाल देश में इला ह्याच रोकी लेनो जे खायनी स्वभावी खूप प्राचीन स आणि खूप रहस्यमय खायनी स आम्ही लोकसला ततली माहिती ना आम्ही येत हानो रहस्यनी हा होगा स्वस्था माझो आकत हा खूप मोठो रहस्य स तिनो कोई लोकसला जुना लोकसला जी माहिती बाकीसला माहिती मिय बाकीसला कोईकला माहिती स आणि आज भी अस्वस्थामा ऋषी आज भी सातपुडामा 5 वर्षन पोऱ्यानी गत भी फिर मध्यम जीवांनी गत भी फिर इसे रूप बदली न इसे रूप लिली न कोणी कोला रस्तो देखाडा कोला काय मदत कर इसे आशीर्वाद स्वभाव तिसनो बस आम्ही आगलो व्हिडिओ